एका अशा येड्या माणसाला भेटायला आलोय. तो आहे ना बिझनेस साठी एवढा वेडा आहे. हे बघा, हाच तो माणूस आहे. सगळ्यात जास्त वेडा माणूस आहे हा बिझनेस साठी. आणि आज भेटायला आलो मी याला. तुमच्याकडे वेळ आहे का? जरा थोडा वेळ पाहिजे होता तुम्हाला. कस्टमर तर चालू आहे त्यांचे. परमिशन असेल आहे ना. हे यांचे मित्र. तुमचं नाव काय? अथर्व. तुमचं नाव सांगा. शंतनू. यांनी ना एक छोटासा आणि मस्त असा बिझनेस चालू केला आहे, ज्याच्यामध्ये खूप खतरनाक अशी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात. याच्यामध्ये तुमचा काय बिझनेस आहे सांगू शकता का? ब्रह्मांड ज्यूस अँड क्रेझी सँडविच. याच्यामध्ये तुम्ही काय काय करताय? ज्यूस आहे, शेक आहे, क्रीम शेक आहे, बाउल्स आहे, सँडविच आहे. तर ह्या व्यक्तीला असं बघून असं वाटेल की मूर्ती छोटी आहे, पण या ठिकाणी ना कीर्ती खूप महान आहे. आणि यांचा बिझनेस रिलेटेड आहे ना, मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, बिझनेस छोटा किंवा मोठा असं काही नसतं. बिझनेस हा बिझनेस असतो. आणि अशा ठिकाणी ना 2 जणांनी जे स्टार्ट केलेले हे खूप प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी. हे आहे ब्रह्मांड नायक ज्यूस सेंटर. हे बघून असं वाटतं की यार खरंच प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मला करायचंय स्टार्ट, पण मी करत नाही. तर त्या व्यक्तीने सुरुवात नक्की करावी. अशा पद्धतीने मी या 2 मित्रांना भेटायला आलोय. हे दोघं मित्र आहेत आणि ह्यांनी जो बिझनेस स्टार्ट केलेला आहे यांचा, तर हा एकदम अप्रतिम आहे. आणि मला ह्यांच्याविषयी थोडंसं अजून जाणून घ्यायची खूप जास्त इच्छा झाली, म्हणून या ठिकाणी मी आलो. खूप सारे व्हिडिओज वगैरे बघितले मी यांच्याविषयी. जसं की जो सँडविच आहे तो एक पॉप्युलर सँडविच आहे त्यांच्याकडे, आणि काही शेक ज्युसेस वगैरे आहेत. तर मी आवर्जून ते ट्राय करण्यासाठी इथं आलो. तर मी आता ट्राय पण केला, एक शेक मी ट्राय केला, टरबूज शेक. तो स्पेशल आहे ऍक्च्युअल मध्ये इथे. आणि मला खूप भारी वाटला. मला तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारायचे, जसं की तुमचं वय किती 21 आणि तुमचं वय किती? 18 वय. मित्रांनो, 18 आणि 21 वयामध्ये पोरं जे असतात की पोरींच्या मागे बोंबलत फिरतात, अशी काही गोष्टी करतात नाही का. कॉलेज वगैरे काही कॉलेजेस चालू असतात, काही तर नापास होतात, वायडी होतात, बऱ्याच गोष्टी होतात. सांगण्याचा तात्पर्य हे की या छोट्या वयामध्ये ह्यांनी जे चालू केलेलं आहे हे खूप मोटिवेशनल आहे. तर मला एक गोष्ट विचारायची की तुम्ही जे हे स्टार्ट केलेलं ह्याच्या आधी हे स्टार्टिंग आहे की ह्याच्या आधी काही स्टार्ट केलेलं तुम्ही? 2021 पासून आमचा प्रवास चालू झालेला. 2021 पासून आम्ही भरपूर सारे बिझनेस केले. म्हणजे जसं आता इव्हेंटचं झालं, त्याच्या पहिले पण आमचं अमरावतीमध्ये, आम्ही जिथे राहतो तिथं अमरावतीमध्ये पण आमचं ज्यूस सेंटर होतं. बरं. नंतर मग कपड्याचा बिझनेस होता, फटाक्याचा बिझनेस होता. म्हणजे भरपूर छोटे मोठे बिझनेस आपण भरपूर सारे केले. म्हणजे यासाठीच मी म्हणत होतो की हा व्यक्ती जो आहे तो बिझनेस साठी खूप जास्त वेळ आहे. जसं मी यांच्या प्रोफाईल वरती जाऊन चेक केलं, ज्यूसच्या बाबतीत आणि सँडविचच्या बाबतीत हे जेवढे येडे आहेत ना, तेवढे मला नाही असं वाटतं मी कुठं बघितलं असं एखादा व्यक्ती. कारण की अमरावतीमध्ये ह्यांनी सुरुवात केली, पुण्यामध्ये यांनी सुरुवात केली, आणि त्यांना अविस्मरणीय असा प्रतिसाद भेटतोय त्यांना. तर मला अजून एक गोष्ट विचारायची की जे तुम्ही हे स्टार्ट केलं ह्याचं मोटिवेशन किंवा जे इन्स्पिरेशन जे आहे ते कुठून भेटलं तुम्हाला? हे आता आपण युट्यूबवर वगैरे बघतो, जे खूप यशस्वी लोक झाले आहेत, शून्यातून विश्व निर्माण करणार, त्यांचे जसे व्हिडिओ बघून कुठेतरी मनाला वाटतं की आपणही करू शकतो. कसं ते व्यक्ती आपण पण व्यक्ती. मग असंच करता धीरे धीरे सुरुवात झाली, आवड यायला लागली, आतापर्यंत याच्यामध्ये तुम्हाला किती दिवस झाले? जवळपास 3 महिने होत आले आम्हाला. 3 महिन्यात चांगला भारी रिस्पॉन्स. आज कम्प्लीट झाले त्यांना 3 महिने. मी व्हिडिओ जसं बघून आलो, टेस्ट वगैरे अशी आहे तशी आहे, खूप मस्त आहे. टेस्ट आम्ही नाही सांगत, ते आमचे कस्टमर सांगतात. आणि हेच ऐकून मी इथं आलो. आपण यांच्या बिझनेस मॉडेल विषयी पण जरा जाणून घेऊयात. ज्यूस सेंटर तुम्ही जे आहे ते याच ठिकाणी का टाकलेलं? भरपूर ठिकाणी हा जो एरिया आहे, वाघोलीचा एरिया, हा नगर रोड आहे मित्रांनो. लाईफलाईन हॉस्पिटलच्या जवळपास शेजारी या ठिकाणी आहे यांचं ज्यूस सेंटर. पण अजून एक गोष्ट विचारायची मला की या ठिकाणी भरपूर सारे कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी खूप सारा क्राऊड असतो. त्या ठिकाणी ह्यांनी ज्यूस सेंटर, सँडविच सेंटर तुम्ही का टाकलं नाही? कारण की त्या ठिकाणी खूप सारी जागा पण अवेलेबल आहे. त्यांनी त्या ठिकाणी चूज का नाही केलं? टाकायचं असलं तर आता मी भरपूर सारे स्पॉट बघितले पहिले. नंतर मी टाकू पण शकलो असतो, कुठे पण टाकू शकतो, क्राऊडच्या एरियात टाकू शकलो. हो. पण मला स्वतःचा क्राऊड बनवू शकलो. जो क्राऊड आहे ना, त्या क्राऊड मध्ये आपण आपलं म्हणजे ते तुम्हाला डायरेक्ट क्राऊड भेटून राहिला. स्वतःचा क्राऊड जो असतो ना तो वेगळा असतो. आता इथं माझ्या भाषेचे कस्टमर येतात, ब्रह्मांड नायक सँडविच स्पेशल माझे कस्टमर आहेत. तो स्वतःचा क्राऊड आहे आपला. जेवढे कस्टमर आहेत ते आपले स्वतःचे कस्टमर आहेत. असं नाही की क्राऊड मध्ये दुकान टाकलं. म्हणजे जे कस्टमर इथे येणार आहे ते फक्त आणि फक्त ब्रह्मांड नायक ज्यूस सेंटर वरतीच येणार आहे, आणि ते युनिक कस्टमर आहे. ऑप्शन म्हणून इथे येत नाही, ते स्पेशालिटी म्हणून इथे येत आहेत. यांचे सहकारी आहेत. मग दोघांचा एकमेकांना सहभाग कसा होतो, कशा पद्धतीने तुम्ही दोघं जण मॅनेज करता? भरपूर गोष्टी आहेत, जसं की सामान आणणे, एक जण जातो एक जण थांबतो. तुम्ही क्लोजिंग कधी करता? संध्याकाळी रात्री किती वाजता तुम्हाला क्लोजिंग करायला? सकाळी किती वाजता येता? काही नाही, आपलं 9 ला दुकान ओपन होतं. क्लिनिंग वगैरे करून 11 पर्यंत दुकान आपण कस्टमर साठी देण्यासाठी रेडी करतो. तर रात्री 11 पर्यंत चालू असते. आणि तुम्ही जसं की सामान वगैरे आणता, हे आणण्यासाठी म्हणजे तुम्हाला इथं आणून कोणी पोहोचवतं की तुम्ही स्वतः जाऊन घेऊन येता? काही गोष्टी आहेत की ते आणून भेटत नाही, बाकी आम्ही स्वतः. म्हणजे तुम्ही फळांच्या बाबतीत जे काय आहे स्वतः आणतो. ते स्वतः जाऊन चेक करतायत आणि स्वतः जाऊन क्वालिटी चेक करून स्वतः घेऊन येतात. जसं की काही ठिकाणी असं होतं की कसाही माल दिला जातो. आता खूप सारे ज्यूस सेंटर आहेत त्याच्यावरती आपण बघतो
ते कसे पण फळं ठेवली जातात आणि ते काही पण असतं म्हणजे कसं पण दिलं जातं. आतमध्ये काय करतात काय माहित नाही. सगळं खुलेआम आहे, तुम्ही डायरेक्टली समोरून बघू शकता काय करतोय, कसा व्यक्ती करतोय हे सगळं समोर आहे. जसं की रेट सांगा तुम्ही कसे आहेत. रेट झाले आपलं 40 पासून सुरुवात होते तर 230 पर्यंत. पण विषय असा माहिती का, आपण रेट याच्यानं ठेवले आहेत कसं हेल्दी आपण देतोय. 50 रुपये किलो मध्ये पण आंबा भेटते आणि 100 रुपये किलो मध्ये पण आंबा भेटते. पण आम्ही कधीच त्या गोष्टीला हात नाही लावत, कारण की आम्हाला एक नाव वर न्यायचं आहे. असं म्हणजे रोजच्या पुरते कस्टमर, रेग्युलर कस्टमर बनवायचे. त्यामुळे आपण एकदम क्वालिटी वापरतो प्रत्येक गोष्टीत. फ्रूट मध्ये असो, दूध मध्ये असो, क्रीम मध्ये असो, टोटल युनिक साखर मध्ये पण आपण क्वालिटी वापरतो. म्हणजे या सेंटेन्स वरनं मला एक समजतंय की पुढे जाऊन फ्रँचायझी मॉडेल नक्कीच येणार आहे तुमचं. सध्या तर विचार केला नाही, पण ऑपॉर्च्युनिटी भरपूर आल्या की भरपूर जणांना रिक्वायरमेंट केली की शाखा द्या. जवळपास नाही म्हटलं तरी 7 ते 8 जणांनी म्हटलं, पण आपल्याला त्या गोष्टी सध्या नाहीये. करायचं नाही, अजून जास्त क्वालिटी इम्प्रूव्ह करायची, कस्टमरचं सॅटिस्फिकेशन अजून जास्त पाहिजे त्यांना. तर अजून तुमच्या दोघांविषयी सांगा. जास्त करून कसं शॉपवर हा राहत, मी कसं मार्केटमध्ये जात असतो थोडाफार, म्हणजे मार्केट रिसर्च करत असतो बघ कसं काय चालते. तर जास्त करून मॅनेज हा करत असते. अच्छा अच्छा. मी पण असतो दुकानवर, पण मी थोडाफार कमी असतो. मी मार्केटमध्ये जात असतो. आता जवळपास आम्हाला 1 वर्ष झाले पुण्यात आम्ही सोबत आहे. आणि आपला इव्हेंटचा पण बिझनेस आहे. सुरुवातीला पहिले इव्हेंटचा होता, इव्हेंटच्या भरोश्यावर आपण हा उभा केला. मग इव्हेंट मध्ये तुम्ही काय काय म्हणजे काय काय सर्व्हिसेस आहेत? टोटल बर्थडे डेकोरेशन, सरप्राईज, कस्टमाइज, अॅनिव्हर्सरी, टोटल डेकोरेशन आपण पॅकेज पण घेतो. इव्हेंट मध्ये आपण जे आहे ना टोटली थीम डेकोरेशन करतो. थीम डेकोरेशन मध्ये कसं आहे माहिती आहे का, तुमची जे थीम असेल त्याच प्रकारचा केक, त्याच प्रकारचा डेकोरेशन, त्याच प्रकारचं पूर्ण आपण हे करतो. जास्त करून आपण थीम डेकोरेशनच करतो. थीम डेकोरेशन असं करतो की केक पण आपण ऑर्डर घेतो आणि डेकोरेशनची पण आपण ऑर्डर घेतो, मॉस्कॉटची पण आपण ऑर्डर घेतो. आणि जर तुम्हाला स्टॉल लावायचा असेल सँडविचचा म्हणा, आईस गोल्याचा म्हणा, ज्यूसचा म्हणा, हे स्टॉल पण आपण लावतो. आणि फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी टोटल म्हणजे पॅकेज आपण घेतो. ब्रह्मांड नाही का स्पेशल आतापर्यंत जेवढे कस्टमर आहेत अजूनपर्यंत कोणी नाराज झालेले नाही. टोटल तुम्ही गुगलवर रिव्ह्यू बघू शकता. कस्टमरचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. आता एक कस्टमर आले होते, ते कस्टमर सँडविच घेऊन ऑफिसला गेले आहे ना. ते ऑफिसला गेले म्हणजे खाण्यासाठी ते इथं सँडविच बनवलाय आणि आता खराडीमध्ये ते ऑफिसला ते घेऊन गेले. नक्कीच येऊन ट्राय करा तुम्ही. सँडविच मध्ये आपण भरपूर सारे ऑप्शन ठेवले, पण आता एकच ऑप्शन ठेवलेला आहे आणि तोच आपण प्रॉपर देतो. प्रॉपर म्हणजे एकदम प्रॉपर आहे. त्याच्यातनी कसं थोडे सरप्राईज येतात, सगळ्या गोष्टी सरप्राईज. खूप सारे ऑफिसेस मध्ये बसून विचार करतात, ज्यूस सेंटर वरती येतात, चहाच्या टपरीवरती जातात, सिगरेट ओढतात, सगळं काय करतात आणि चेअर वरती बसल्यानंतर विचार करतात यार मला पण स्टार्ट करायचं हे बिझनेस, लाखो मध्ये पैसे कमवेल. आपण यांना विचारूयात. ऍक्च्युअल मध्ये ज्यूस सेंटर वरती आलोय आपण, सँडविच सेंटर वरती आलेलो आपण. यांना विचारूयात, यांना तुम्ही कसं काय प्रोत्साहन देऊ शकता की ज्यांना खरंच असे बिझनेस स्टार्ट करायचे आहे. सगळ्यात पहिले जर कोणाला जर आता आपण एवढं तर मोठं नाही आहे की बा आपण हे करू, आपण तरी सांगू शकतो की बा पैसा कमवायचाच, नुसतं याच्या मागे नको लागू. तुम्ही जर धंदा टाकताय तर पहिले कस्टमर जितके चांगले म्हणजे सर्व्हिस देत आहे, जितकी चांगली क्वालिटी देते, या सगळ्या गोष्टी करा. आणि एवढं सोपं नाही आहे धंदा करणं, कारण की आम्ही जे दिवस काढलेत ना हे आम्हालाच माहित आहे. भरपूर म्हणजे भरपूर वाईट परिस्थिती आली आमच्या. बरं, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे खूप जास्त परिस्थिती वाईट येण्याची पण एक तयारी ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे नाही का. ह्या गोष्टीसाठी पण तुम्ही पैसे ठेवले पाहिजे आणि सगळ्या गोष्टी पूर्ण मार्केटचा रिसर्च करूनच तुम्ही मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. आमच्याकडे पण भरपूर साऱ्या चुका झाल्या, पण प्रॉपर एकदा मार्केटचा रिसर्च करा. मार्केटमध्ये काय चालू आहे, कशाची कमी आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टीची रिक्वायरमेंट करा. नंतर मग प्रॉपर स्पॉट बघा. आणि नुसतं पैशाच्या मागे नको आला. पैसे कसा आहे, एक ना एक दिवस पैसा येणारच आहे. तुम्ही जर चांगली मेहनत घेतली ना, फक्त कस्टमर जितके चांगले कस्टमर कसं आहे देव आहे. कस्टमरला जितकी चांगली सर्व्हिस देता येईल, जितकी चांगली क्वालिटी देता येईल, ह्या गोष्टी तुम्ही जर फोकस केल्या ना तर भाई सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीवरती जर फोकस केला तर पैसा तुमच्याकडे चालत येईल, पळत येईल, धावत येईल. जसं तुम्ही बोलले कस्टमर देव आहे, देवाची उपमा दिली कस्टमरला आणि कस्टमर ऍक्च्युअल मध्ये देव असतं. जर कस्टमरला सॅटिस्फाईड केलं, कस्टमरच्या पद्धतीने जशी त्याला क्वालिटी हवी त्या पद्धतीने जर ती दिले तर कस्टमर कुठूनही लांबून कस्टमर येतो. शॉप चालू करून 3 महिने झाले तर दादा आपल्याकडून 20-30 किलोमीटरवरून लोक ज्यूस प्यायला येतात संध्याकाळी. फॅमिली पण येतात. स्पेशल जास्त करून माझ्याकडे फॅमिलीचा क्राऊड जास्त. फॅमिली येतात, नाही म्हटलं तरी 10-15 जणांचे ग्रुप येते, सँडविच खातात, ज्यूस पितात आणि त्यांना ते आवडतं. रिपीट कस्टमर येतात. तुम्ही जर एखाद्या वेळेस आले तर तुम्हाला समजेलच की काय आहे. तर हीच एक गोष्ट होती की ज्याला सुरुवात करायची आहे त्यांनी सुरुवात करू शकता. जसं की दादानी सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करा, बॅकअप मध्ये ठेवा काही गोष्टी, त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये फक्त पैशाचा विचार करून येऊ नका. खूप जास्त चांगलं वाटलं यांच्याशी बोलून. आणि तुम्हाला खरंच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्पेशली हे जे इव्हेंट वगैरे करतात यांचे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी या ठिकाणी खाली देत आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांना ऑर्डर देऊ शकता.